आज आपण पाहूयात की लहान मुलांमध्ये अत्यंत कॉमन असलेलं डायरिया किंवा जुलाब याची ट्रीटमेंट कशी केली जाते. तर सगळ्यात महत्त्वाची फर्स्ट लाईन ट्रीटमेंट कोणत्याही वयात डायरियाची असते ती म्हणजे ORS. डॉक्टर कंटिन्युअसली रिकमेंड करतात की लहान बाळांना डायरियामध्ये फक्त साधं पाणी देऊ नका, त्याच्या जागी ORS देत राहा. कारण ORS म्हणजे नुसतं पाणी नाही, तर त्याच्यामध्ये ॲडेड इलेक्ट्रोलाइट्स असतात, जसं की सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, आणि त्याचं कॉम्पोजिशन हे आपला रक्तामधला जो प्लाझ्मा असतो त्याच्याशी ऑलमोस्ट सिमिलर असतं. त्यामुळे डिहायड्रेशन हे रॅपिडली करेक्ट करण्यासाठी ORS हे खूप युजफुल असतं. त्यामुळे मुलांना डिहायड्रेशनचे कॉम्प्लिकेशन होत नाहीत, तसेच डायरियाची जी सिव्हिअरिटी असते तीही कमी करायला खूप मदत होते. आणि एक लक्षात ठेवा की ORS आणि ORSL याच्यामध्ये फरक आहे. टेट्रापॅकमध्ये ORSL मिळतात, त्यामुळे तुम्ही जेव्हा मेडिकलमध्ये जा त्यावेळेस काळजी घ्या की ORS जे WHO रिकमेंडेड असतं तेच बाळाला देण्यासाठी घ्या. दुसरी गोष्ट जी बाळाला आपण देतो ती म्हणजे प्रोबायोटिक्स हे जे आपल्या गटमध्ये, इव्हन लहान मुलांच्याही गटमध्ये, आतड्यांमध्ये जे नैसर्गिकरित्या आढळणारे बॅक्टेरिया असतात तेच त्या प्रोबायोटिकमध्ये असतात. कधी कधी हे बॅक्टेरिया कमी जास्त झाले पोटातले लहान मुलांच्या, किंवा लॉंग टर्म अँटीबायोटिकमुळे हे नैसर्गिक बॅक्टेरियाही खूपदा मारले जातात आणि बाळांना डायरिया सुरू होतो. अशा वेळेला हा गट बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी बाळांना प्रोबायोटिक्स दिले जातात. प्रोबायोटिक्स हे बाळांसाठी हार्मलेस असतात आणि बाळांची डायरियाची सिव्हिअरिटी ही खूप सिग्निफिकंटली कमी करतात. पण जेव्हा ORS आणि प्रोबायोटिक या दोन्हीमुळेही बाळाच्या डायरियामध्ये म्हणजे बाळाचा डायरिया कमी होत नाही, पण बाळाला डायरियाचे कॉम्प्लिकेशन दिसू लागतात, की जसं की डिहायड्रेशन होतं, बाळाचं तोंड कोरडं पडणं, ॲक्टिव्हिटी कमी होणं, बाळ चिडचिड करायला लागतं, बाळाची लघवी कमी होते, डोळे खोल जातात, असे साईन्स दिसायला लागले, किंवा डायरियामधून जर बाळा डिसेंट्रीमध्ये गेलं, डिसेंट्री म्हणजे बाळाच्या शीमध्ये जर रक्त पडायला लागलं, किंवा बाळाच्या शीमध्ये शेंबडासारखा चिकट म्युकस असा जर दिसायला लागला, तर अशा केसेसमध्ये बाळांना डॉक्टर अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब करू शकतात. अँटीबायोटिक्स हे अत्यंत काळजीपूर्वक आणि बाळाला सेफ असतील अशाच ड्युरेशनसाठी हे प्रिस्क्राईब केले जातात. आता पुढची गोष्ट बघूयात की डायरियामध्ये मुलांच्या खाण्यापिण्यामध्ये कोणतं पथ्य पाळायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना जास्त जर भूक नसेल तर चपाती किंवा भाकरी अशा पचायला जड देणाऱ्या गोष्टी कम्प्लिटली टाळा. मुलाला जास्त नारळ पाणी, ORS आणि पाणी असे जास्त हायड्रेट करणाऱ्या गोष्टीच द्या. आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा अगदी सपक साधं उपमा, साबुदाण्याची खीर किंवा अगदी साधा डाळ भात अशा गोष्टी फक्त थोड्या थोड्या अमाऊंटमध्ये खाऊ घाला, जोपर्यंत बाळाचं पोट खराब आहे. 3 ते 5 दिवस 3 ते 5 दिवसांमध्ये जनरली डायरिया रिकवर होतो. पण त्याच्यानंतरही मुलाला जर कंटिन्युअसली संडास होतच असेल आणि डिहायड्रेशनची साईन कंटिन्युअस होत असेल तर पुन्हा आपल्या पिडियाट्रिशियनला दाखवा, त्याच्या पुढच्या इव्हॅल्युएशनची गरज असते.